नमस्कार. लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. जालना जिल्ह्यातील वाटूर या ठिकाणी पैशाच्या वादातून एका इस्मावर चाकूने जीवघेणा हल्ला झालेला आहे. हल्लेखोर चाकूने हल्ला करून फरार झाला असून क्षुल्लक अशा 30,000 रुपयाच्या वादावरून सदर हा प्रकार घडल्याचे निदर्शनास येत आहे आणि रुग्णावर यावेळेस जालना शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. बघूया रिपोर्ट. नाही, तुमच्यावर चाकूने हल्ला झाला आहे, ह्याचं कारण काय होतं? पैसे घेतले होते. किती पैसे घेतले होते? 30,000 रुपये. आता मी परतूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलला आहे. आणि तो आला चौकामध्ये आणि माझ्या गाडीची चावी काढून घेतली त्यानं. माझी गाडी येते, मला गाडी देत नाही, पैसे आणून दे. मी त्याला बोललो, मी तुला संध्याकाळी 8 वाजता पैसे देऊन टाकतो. सर संध्याकाळी 8 वाजता पैसे देऊन टाकतो, तुम्हाला माझी गाडी देऊन टाकतो. त्यांनी माझी गाडी त्याच्या घराकडे घेऊन गेला. मी त्याच्या पाठीमागे गेलो. मग घराच्या गल्लीतून तो जात होता, मी त्याच्याजवळ गेलो. त्याला म्हणलो, मला गाडीची चावी दे माझ्या, मी तुला संध्याकाळी पैसे आणून देतो. तर त्यानं घरातून चाकू घेऊन आलेला होता, तो कमरेला चाकू होता. त्यानं डायरेक्ट चाकू काढला आणि मला वार केला आणि पळून गेला.